फ्युचरमध्ये मागे पडायचं नसेल तर फक्त ट्रेंड म्हणून खूप सारे ए आय टूल शिकण्यापेक्षा योग्य तो ए आय टूल शिका. कारण 10-12 ए आय टूल माहीत असणं म्हणजे स्किल नाही. योग्य प्रॉब्लेमसाठी योग्य ए आय निवडणं ही खरी स्किल असते. सगळ्यात आधी थिंक अँड लर्न. आयडियाज हव्यात, रायटिंग किंवा प्लॅनिंग किंवा एखादी गोष्ट समजून घ्यायची असेल तर ChatGPTचा यूज करा. मोठे डॉक्युमेंट्स किंवा रिपोर्ट समजून घ्यायचे असेल तर क्लाउड. इंटरनेटवर रिसर्च करायचे आहेत, त्यासोबत सोर्सेस पण बघायचे आहेत तर परप्लेक्सिटी. PDF असेल आणि त्यातून स्पेसिफिक इन्फॉर्मेशन शोधायची असेल तर त्यासाठी हुमाता. आता कंटेंट क्रिएशनसाठी क्विक व्हिडिओ तयार करायचा असेल तर इन व्हिडिओ. AI व्हिज्युअल्स किंवा क्रिएटिव्ह व्हिडिओ बनवायचे असेल तर रनवे. सबटायटल, ट्रान्स्क्रिप्शन किंवा बेसिक व्हिडिओ वर्क असेल तर रेक क्लाउड. म्हणजे जर तुम्ही क्रिएटर असाल तर तुमच्यासाठी ही कॅटेगरी खूप युजफुल आहे. कोडिंग करत असाल तर कर्सर, गिटहब कोपायलट, टॅब9 हे तिघं तुमचं कोडिंग वर्क खूप सोपं करतं. पण जर तुम्ही कोडरच नसाल आणि फक्त ट्रेन म्हणून शिकायचं असेल तर यामध्ये वेळ घालू नका. फायनल रूल. सगळ्यात आधी प्रॉब्लेम काय आहे ते समजून घ्या. मग त्यासाठी राईट AI निवडा. AI ने आन्सर दिलं की व्हेरीफाय करा आणि शेवटचा डिसिजन हा तुमच्या स्वतःच्या मेंदूने घ्या. म्हणजेच AI वापरा पण विचार हा तुमचा स्वतःचा ठेवा. कारण आपल्याला फक्त AI कडून काम करून घ्यायचं आहे. स्वतःचा विचार AI कडे आउटसोर्स करायचा नाही. हे सगळं केल्याचं काय फायदा होतो? योग्य AI वापरलं की आपला वेळ वाचतो. काम कुठून सुरू करायचं हे स्पष्ट होतं. आउटपुट अगदी चांगला मिळतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे AI वर ब्लाइंड ट्रस्ट ठेवण्याची सवय लागत नाही. म्हणून फक्त AI टूल कलेक्ट करत बसू नका. योग्य AI वापरायला शिका. कारण फ्युचर त्यांचंच आहे जो AI आणि स्वतःचा मेंदू या दोघांचा वापर करेल.